आता फायनली आपण आहे ना चप्पलचा ओपनिंग करणार आहे. चप्पलची ओपनिंग 1 2 3 चप्पल पटवून दिली. हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गाईज मस्तपैकी रेडी झालो आहे आम्ही आणि आज आम्हाला जायचंय जुडिओला. फार दिवसापासून गेलेलं नाही तर म्हटलं आज फायनली आपण जुडिओला जाऊ. आणि जुडिओला जाणार आहे मी आणि हा खाऊ गल्ल्या. याचं तुम्हाला माहितीच असेल, इंट्रोडक्शन द्यायचं काही गरज नाही. तर मग 5 दिवसापासून गेलो नाही म्हटलं आता फिरून पण येऊ आणि कधीचा रूमला होतो आणि आपण आता जाणार आहे मस्तपैकी मग जुडिओला. काय आणायचं आल्यावर दाखवणार. बरं जाऊ. आणि गाईस तुम्हाला आता माहिती आहे बाहेर जातोय म्हणजे माझे शूज मी धुतलेले ते काय वाळत नव्हते. आज फायनली वाळले असतील, आपण बघून घेऊ. गाईस फायनली आपले शूज वाळून गेलेले, एकदम चमकायला लागले. एवढे खास नाही चमकत आहे पण ठीक आहे चमकत आहे. अरे बापरे लाल लाल काय लागलंय, काहीतरी लागलेलं आहे लाल. जाऊ दे, इग्नोर इट. वा क्या सीन आहे. ए अरे त्याचा जीव पाय, तुझा जीव पाय. गाईस सर्व तर ठीक आहे पण आपल्या शूजला ह्या नळ्या लावायच्या आहे, तो जास्त मोठा टाइमपास आहे. तर मग आपल्याला सगळ्यात आधी आपल्या शूजला या नाड्या बांधाव्या लागतील. खूप टाइमपास होऊन जाईल यार. चप्पल घालून नको चप्पल नाही घालायची. मी तो बंद एक झोप काढून घेऊ का? झोप काढून घेऊ एक. झोपतो यार तू राहतो ना रे, तुला काही लाज लूज वाटायला पाहिजे. उलट यार मग सगळ्यात किंवा मी झोपतो काय घ्यायचं काय पण जुडिओला चाल ना, आल्यावर दाखवून आपण भेटलंही पाहिजे ते तिथे. तिथं काय आवडून गेलं तर आम्ही 100% उचलून आणणार त्याबद्दल. भेटलंही पाहिजे ना पण ती गोष्ट तिथे घे नाही तर फिरून यायला महत्व नाही. खरं म्हणजे काहीतरी घ्यायला चाललोय पण ती गोष्ट भेटली पाहिजे. आणि त्यातल्या त्यात अजून आम्ही काय टाइमपास करणार आहे नाही गाईस. आम्ही ना थोडे बिझी पर्सन आहे. लिहून गेलेलो आम्ही नाही का लाईफमध्ये काहीतरी गोल ठेवलेला आहे, असं असं अचीव करायचं आहे आणि गोल ठरवलाच पाहिजे 100%. हॅशटॅग 100%. डन. आता खात होता तू काहीतरी. टाइमपास मध्ये अजून टाइमपास चालू आहे गाईस. हे पा बत्ता खायला लागून गेलो. आता खाऊ दे खाणार गल्ली पहा आता. अरे दांडिया संपल्या, नवरात्र संपल्या, आता खेळतो का रे. उठ. ए भाऊ आवर ना बिल लाल. अरे बसणार आहे ढोर. आता तू टाइमपास करतोय का? हे बाय बुटांमधल्या नाड्या घातल्या गेला पण टाइमपास निघत नाही. हा जग मारायला 2 मिनिटं लागतात तुला. हा चाल. 1 2. फायनली काय आम्ही निघालो होतो जुडिओला जायला आणि सायंकाळ होऊन गेलेली. आता वाजले 5:30-6 वाजले 6. तर दिवसभर काही नाही अशीच टाइमपासच चालू होता. तर मग आता चला म्हटलं फिरूनच येऊ. आणि वातावरण एकदम जबरदस्त झालेलं आहे, एकदम जबरदस्त. हां इग्नोर इट. क्लासला न दाखवलेलंच बरं, ते टाकणार आहे म्हणून. तर मग असा वातावरणाचा आनंद घेत आम्ही जुडिओला चाललोय. हां जुडिओला काही गोष्टी आवडल्या तर आम्ही डायरेक्ट उचलून आणणार आहे त्या, म्हणजे विकतच आणू पण 100% घेऊन येऊ. असं सांगतो की घेऊन येऊ आम्ही. असं घाबरतोय रे बाई. कोजा मारून देईल आपला किस्सा होऊन जाईल नाही का. जाऊ दे. गाईज कॉलेज रोड पा किती गोड दिसतोय, एकदम भारी. एकदम बरोबर टायमावर बाहेर निघालो आहे आम्ही. वातावरणाचा आनंद घेत जातो. वाटा आणि वरण भात
चला गाईस फायनली आपण हे बघा जुडोला पोचून गेलोय. रंगीला ए बा अरे ते नवरात्रीला केलं असेल. फायनली आपण जुडिओमध्ये येऊन लागलोय आणि इथून जामणे चालू होऊन गेले आमच्या. आता कुठे काय मस्त आहे. येताच आम्ही शूज सेक्शनला येऊन लागलेलो. काय रे आहे का ती वाली तर नाही. गाईज एक फ्लिपफ्लॉप आवडली होती लास्ट टाइम, ती बघायला आलो होतो. ती असेल तर घेऊन टाकू म्हटलं, आणि ती नेमकी नाही आहे इथं. आमचा प्लॅन एकदम फ्लॉप झालेला आहे. दुसरी बघ ना एखादी. नाही आहे गाईज. आम्ही येताच डायरेक्ट इकडे आलो म्हटलं, असेल तर लगेच घेऊन टाकू. हां मग चांगली तुला शोभेली, मस्त आहे. कान्ना साईज किती आहे? 43 का 42 काय? 42 काढ. हां ही घेऊन टाक. इतकी जायचं आहे ना, एक नंबर मोठा आहे. एवढा टांगा फैलून गेला आहे तुझ्या. घेऊन टाक. हो घेऊन टाक. गाईज ही फायनल करतोय आम्ही मोहितसाठी. नाही जाऊ दे, आता रिव्हील करून दिले आम्ही. आम्ही तुम्हाला दाखवणार नव्हतं म्हटलं, काय रूमला गेलो का तिथं जाऊन डायरेक्ट ओपनिंग करू. पण ती जी पाहिजे होती ती नाही आहे, ही दुसरीच आहे. पण ठीक आहे, ही पण घेऊन घेतली. आणि हिची ओपनिंग तरी पण आपण रूमला गेल्यावर करणार आहे. आले दुकान ती जिथं असं ओके नाही का. चला हे उचला मग आता तुम्ही तुमचे 0.2 सेकंदात बुटं घालून घ्या. हां घेऊन टाक बिंदास. जुडिओचा माल आहे, फेल नाही जाणार. चला चप्पल डन झाले गाईज. कपडे मस्त आले गाईज यावेळी जुडिओला, जबरदस्त आहे. हां घेतोय घेऊन टाकतो. ठीक आहे लाईनिंगवाले. तर आपण अंडर पॅन्ट कॅन्सल केलं आहे गाईज. इथलं ते इलास्टिक आपल्याला थोडंसं आवडलं नाही म्हणून. तू काय घेतोय का शर्ट पॅन्ट काही? का रे ए भाऊ, बिना टाइमपास करता निघायचं का मग? मी नाही टाइमपास करते. हे देखो गाईज, आता टाइमपास न करता डायरेक्ट निघू आपण आपल्या. हां बस न्यू वन ॲडेड. आपल्या रूमकडे निघून न टाइमपास करता. आता चला फायनली चप्पल तर घेतली गेली. तर बिलिंग करतो आणि डायरेक्ट आपल्या रूमला. चला मस्त फील येतो काय. चला इकडे काउंटर आहे. पहिल्यांची भरपूर गर्दी आहे काय. तिथे नंबर लावा लागणार. इकडे ना घुस. इंटेरियर दिसत नाही का तुला? अरे बापरे परफ्यूम. चला काय आपली शॉपिंग तर झालेली आहे. बट तुम्ही अंधार बघून घ्या किती वेळ फिरलो असेल आम्ही, तुम्ही विचार करून घ्या. आम्ही जबरदस्त टाईमपास केलेला आहे. म्हणजे टाईमपास नाही केला, कामाच्याच वस्तू बघितल्या. आणि एक परफ्यूम आणि एक चप्पल घेतलेली आहे. एक नाही 2 चप्पल घेतलेल्या, सॉरी 2 चप्पल 1 परफ्यूम. तर मग अशा प्रकारे शॉपिंग करून आपण आपल्या रूमकडे रवाना होताना. एक घालायला घेतली आणि एक परफ्यूम ठेवायला. हां एक घालायला आणि एक परफ्यूम ठेवायला. असं थोडासा जुगाड आहे. बाकी बिल वगैरे आपल्याला ओनली 2 वस्तू आहे काय. एवढं मोठं बिल आहे. आणि तुम्ही रक्कम जाऊ द्या काय पाहू नका, बिल बघून घ्या फक्त. आले तुफान डायरेक्ट. एवढं मजबूत काम करून टाकतो. नीट म्हण ना साई, म्हणशील तर. जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी, लढलो आणि झिजलो बी काटच्या वातावर. चला आता हिच्या आहे ना मुरुणूक काढू आपण. अरे मग वाव ब्युटीफुल, व्हेरी ब्युटीफुल. काय अडचण नाही गाईस, कम्फर्टेबल आहे. आणि जुडिओचा माल ते जात नाही तुला. ती हरिंची चप्पल आहे, हत्तीची चप्पल नाही. आणि एक परफ्यूम आणलाय तो आत्ताच्या आत्ता लपवला तर ठीक आहे, नाही तर 2 दिवसात तो पूर्ण संपलेला राहील. म्हणून मोहित तुला वॉर्निंग आहे, परफ्यूम घेतलाय तो आत्ताच्या आत्ता लपवून. मला कपडे दाखव ना, का बघायचं राहतं पण तुला. काय तुला मला कपडे हा बस हा आत्ता लपून दे, नाही तर रूमवरची परफ्यूम आणला तर तो 2 दिवसात गायब होतो. आता चप्पल आणली
साई म्हणे माझं काम होऊन गेलं म्हणे. आता तुम्ही सांगा, वस्तू बी आणल्या तर लपून ठेवावं लागतं नाही का? हा आता चप्पल घालून नुसता मकडणार आहे मोहित. ओपनिंग करायची आहे आपल्याला चप्पलची लवकरच, आणि ओपनिंगला सगळे हजर राहावी ही आमची नम्र विनंती. कसं आहे, काय करतोय तू? अरे भाई चप्पल आणली ना मग चप्पल आणली मग ओपनिंग करायची हा? ए बा गाईस, पण तू लोकांना काय? हे बाय गाडी भाऊ, गाडी ओपनिंगच्या आधी बी गाडी आधीच दाखवलेलं राहते, पण ते फडकं टाकता तसा सीन. ए बा एवढा नाही करायचंय सही. ए बालिश गाईस, बाकी काही नाही, जस्ट फॉर फन. बाकी आम्ही फक्त कधीची मस्ती केली नाही रूमला, म्हणून मस्तीचं एक लाल कपडा आणला नाही यार. मस्तीचं एक कंटेंट म्हणून आम्ही शूट करतो. बाकी काही विषय नाही, एन्जॉयमेंट होऊन जाईल. आणि हा जबरदस्त येतो आम्हाला. आणि विषय असा झालेला आहे गाईज, हे बघा, चड्डी आहे. हा चड्डीचं काही नाही करू शकत आपण. हा स्पीकर आमचा बंद झाला नाही तर आम्ही गाणं लावलं असतं. कोणतं गाणं लावलं असतं रे आपण? आले तू पार किती जितना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी, लढलो अन जितलो बी काटच्या वाटवरी, दुश्मन बी आज मला वाकून सलाम करी. बाकीचं आता तुम्ही फोटो काढून घेऊ मस्त पैकी. हा एवढं करायचंय मग. थांब, आणि तुझा स्टेटस ठेवला नाही तर थांब ना पाहू ना. अरे पण तुम्हाला फोटो काढायला मी काय म्हणतो, हा सफेद घोडा आहे ना, हा हे काळं फडकं टाका त्याच्यावरती असं. ते वर्षात आहे महापड का नाही. तर काही लोक निवड आड्यात चपलांच्या रील बनवतो, आम्ही ब्लॉग बनवतोय. असा विषय. ए बा झाकण्यात आलेले. एक जण मागे जरा ओढाले, नाही आपण पुढे काढतोय. पुढे काढायचं. आता मी ट्रायपॉडला मोबाईल अटॅच करणार आहे, तुम्हाला आता सीन दाखवतो मी. ए तू पहिलेच कसं काय ओपनिंग करून दिली सही? हा थोडं पोझिशन वगैरे घेऊ दे, थांब मला आता. गाईज येतोय का बरोबर? आता इथे करून टाकू आपण ओपनिंग, नाही का? चड्डी चुड्डी फेका रे. अरे हे बघा गाईज, आजच्या दिवशी मी तुम्ही पाहू शकता उघडे गाडी घ्यायच्या दिवशी फक्त शॉर्ट्स आणि बंडी ओपनिंग करणार आहे. गाईज खरंच सांगतो बरं का, हे फक्त एक मनोरंजनाचा पार्ट म्हणून आम्ही शूट करतो, बाकी काहीच विषय नाही. तुम्ही तसं काही रॉंग वेनी घेऊ नका, आम्ही एवढे काही बालिश नाही, रूमवरती काही मस्ती केलेली म्हणून आम्ही घेतो या कंटेंट, बाकी काही विषय नाही. गाईज एक कांड होऊन गेला आमच्याकडून, इतकं हे बघा. त्यांना भेटून गेलं आपल्याला. ओ माय गॉड, हे थोडी चप्पल निवून आणायचं आहे बाई, पण माझं ट्रायपॉड तुटून गेलं यार. अरे जोडून देईल मी थोडस. गाईज किस्सा झाला बरं का या शूटच्या नादामध्ये. माझं नाही बा, ते तर पूर्ण मोकळं होतं. जाऊ दे. ठेव जाऊ दे. आता हातात धरूनच मी मोबाईल हातात धरूनच शूट करावं लागेल. तर मग चला भेंडी. भेंडी कोणा म्हणतोय तू? टकलू गरम फोन आलाय गाईज आईचा. वाल नको नाही. कोणती भाजी खायची ते विचारताय. नाही भेंडी भी नाही, गिलका भी नाही. बटाट्याचीच करून दे बाई. पनीरची भाजी. पनीर सांग ना, पनीर सांग. पनीर आता कसं काय आणणार पनीर? आत्ता आणताय? आता नाही, उद्या सकाळी. पराठे सांग. हॅलो अय मम्मी, मोहीत म्हणतो उद्या परत पराठे बा हा जाऊ दे, करून पाठव. पराठे खायचे तुला का रे? हा इडली पराठे बाकी मला तर पनीर खायची इच्छा त्याला बी. नाव आपलं गाईज आईचा कॉल आला आणि बघितला का काय खायचं म्हणे, मोहितला पराठे खायचे घेऊन खायची इच्छा आला. मामाची मुलगी नाही का ती, दुसरी क्रिकेट खेळणार आहे ती. पोरींचा विषय चालू आहे. सॉरी हे नाही दाखवू शकत मी तुम्हाला. तू असं काय झोप तुला ओपनिंग करायची? चीफ गेस्ट गाईज जेव्हा कसे तंगड्याला म्हणून बसलाय. चीफ गेस्ट बिझी. ये देखो ती म्हणे बिन लाजा पाहिलं म्हणे. बिन लाजा. काय येणार आहे उद्या?
पराठे. खरंच अंजन काय रे किती पहिलं बनवून दे, मला अजून बनवून दिले काय बनवून देणार परत. काय रे केव्हापर्यंत बनवून येतील उद्या पप्पा तर येणार 1 वाजता. फिक्स का एकला मागला फिक्स ना असेल, आता काय फिक्स नाही फिक्स आहे का पराठे हा. हा जाऊ दे बाकी आता फायनली आपण आहे ना चप्पलचा ओपनिंग करणार आहे चप्पलची ओपनिंग 1 2 3 चप्पल पटवून दिली बाबा अरे तुम्हाला लाज लज्जा ज्याची ओपनिंग केली ती हेल पटवून दिली हेल पटली कोणी खरं सांगा कोणी हेल पटली येऊ का पब्लिक मी चालू आहे. हा चाय आता डायरेक्ट भेटू नको दिसू नको बरं का डायरेक्ट हाय चप्पल घालून बघू शकता तुम्ही आता नको लाजू झोपला गेलाय तुझं बाकी काही म्हणा थोडीशी मस्ती जास्त ऑन फायर होऊन गेलेली हे काय चालू आहे यार झोप ना मोहिती तर तुझं आसन घे ना परत तुला माहिती का मागच्या वेळेस मी इथं झोपलो होतो तेव्हा माझ्या पाय पूर्ण मऊन जायचे आता माझ्या पाय वरती जात मग तुझ्या टांगा फैलून गेल्या ना मी घडी घडी ब्लॉग मध्ये काय बोलत राहतो टांगा ऑन फायर काय करतो आजची अरे तुटून नाही गेलं काय ते मी बरोबर जुगाड लावून बरोबर लावून देईल मी ते अँड हां मदत करायचं आहे पकड तर नाही झालंय हे बघ चाल भाईच मस्त होऊन गेलं अरे मग मी मी जेव्हा आल्याला होऊन गेलं पाहिजे आपलं मस्त. गाईज अरे इकडे ये ना ए, यार, असं आहे ना ये पाय ना होऊन हे गेलं बघा परत एकदम एकदा. मी नवं करून टाकलंय गाईस यांना काही दाखवता येत नाही हे हे बघू पण आपले शकता. अवजार फक्त एवढे अवजार होते फक्त आपल्या एवढं कावदार आहे पेन खोलून घेतला आणि ती स्प्रिंग लटकून दिली फक्त हो या. तसं मी भरपूर हुशार आहे गाईस ते सांगायचं मला काम नाही आहे पण ते वेळेवर सांगणं गरजेचं आहे नाही का हे बघू शकता तुम्ही आता इथे अटॅच करून आपला ट्रायपॉड परत नवासारखा होऊन जाईल आपला आणि ही आपली आज टीम होती ही एक एवढं फक्त आपले एवढे 3 मेंबर होते आज आणि फार धमाल केलेली आपण आणि हे निवण प्रोडक्ट इथंच पडलेलं आहे असं ते असंच पडणार आहे आता तू येण्यासारखं कसं काय घातली मी कसं काय पाया विचारलं का निघाल मला? तुला काय विचार तू कोण आहे तुला विचारायला तू कोण आहे मालक आहे ना मग. चालक मालक चालक मालक पट काढू का काय काही साई नाही आज इतकं मनावर घेऊन घेतलंय चप्पलचं हे बघा पाहिलं किती कदर चप्पलचा रे उभा कसा देतोय साई एकदम मी काय म्हणतो अरे- अरे काय मिठला बघून ती चप्पल दे मला घालून सांगितलं. चप्पल आणली. अजून काय भेटेल ती चप्पल? ए, बरं उभा राहा चला उभा राहा एक Oh my God! लास्ट आपल्याला फक्त फोटो ओय! बस कळ निघून जाईल थांबा आता तू चप्पल ग्रहण करू शकतो तुझी ए बा डायरेक्ट शोरूम मधून डायरेक्ट ही वाली. ती घेता येईल काय Yeah! फायनली गाईज सगळे- सगळे मुलगी आहे. हा मिशन सक्सेसफुल झालंय बाकी काहीच आज हा फक्त एक खरंच सांगतोय एंटरटेनमेंटचा पार्ट होता तुम्ही काय तसं जास्त रॉंग वेने घेऊ नका एन्जॉय केला बाकी आमच्या टीमनी सर्वांनी आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला फक्त स्पीकरची कमतरता होती तो खराब आहे बट ठीक आहे बाकी काही मला चष्मा कसा दिसतोय कमेंटमध्ये नक्की सांगा आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असणार सबस्क्राईब करून घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय मी काय म्हणतो आरसी? अरे ते आमचं कोलगेट ब्रशचं बॉक्स आहे मी सही काय म्हणतो आरसी? ते आमचं कोलगेट ब्रशचं थांबा का ते आमचं कोलगेट अरे असं तोतल्या, बोलू ये तोतल्या. ते आमचं कोलगेट ब्रशचं पावशे वयच मुलगी. बोल ते आमचं कोलगेट ब्रशचं बॉक्स आहे तुझं कसं काय घेतलं बरं चप्पल तेव्हा नाही, इथे पडलेलं होतं म्हणून. मग घ्यायचंच एक मस्त रील बनवून द्या. आता बघ का मला एक एकदम सिनेमॅटिक गेम असतं एकदम यार ती चप्पलची जास्त झुप, झुप. आपण बालीत चायनी करते पण ते करायला हवी इतकी मजा येते पा हे पहा आता काय ठेवलं स्पीकर बंद पडला यूज अँड थ्रो करू आपण वाव हा आमचं स्पीकर आहे मी परत एकदा हे बोलून दाखवतो तुला आता हे आमचं कोलगेट आणि ब्रशचं ब्लॉक मला काय या जरा जास्त होऊन गेलं परत एकदा बोललं Last. तुला बोलायचं आता बोलायचं हा आमचा स्पीकर तो इथे घेऊन घेतला हे आमचं कोलगेट आणि ब्रशचं बॉक्स आहे ए बाई, जी इथं होतं ते मी घेऊन घेतलंय यार. आता जमलंय बरं हा. ठीक आहे.